शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेले पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे। नागपूर अमरावती मार्गावरील विशेषतः पंचवटी चौकातून सुरू असलेले अवैध प्रवासी वाहतूक सध्या जोमात आहे आणि याकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष का होतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत। शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या पंचवटी भागातून दररोज आर्टिका, इनोव्हा, तवेरा यांसारख्या 7 ते 8 सीटर गाड्या सर्रासपणे नागपूर आणि अमरावतीसाठी प्रवाशांची वाहतूक करीत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या गाड्यांना अशा प्रकारची कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही हा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यवसायात गुंतलेल्या एका एजंटने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की प्रत्येक गाडीकडनं महिन्याला प्रत्येकी 2000 रुपये हप्ता म्हणून दिले जातात। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावतीमधील वाहतूक नियंत्रित आणि सुरळीत करण्याकरिता वाहतूक शाखेच्या 3 स्वतंत्र शाखा तयार केल्या आहेत। या शाखांवर एसीपी संजय खताळे यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। परंतु आता प्रश्न आहे की पंचवटी भागातून सुरू असलेल्या या अवैध प्रवासी वाहतुकीवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का, की सर्वसामान्यांची ही ओरड दुर्लक्षितच होणार? या गंभीर प्रकारावर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि एसीपी संजय खताळे यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून पंचवटी भागातील या अवैध प्रवासी वाहतुकीला वेळीच आळा घालावा अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे। अन्यथा वाहतूक नियमांची पायमल्ली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा धोका यामुळे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात।